आजच्या घडीला आज भीमा सहकारी साखर कारखाना याच्या विरोधामध्ये मल्टी स्टेट म्हणजे बहुराज्य याच्यामध्ये कन्व्हर्शन जे झालं त्याच्या विरोधात काही सभासद मेंबर पांडुरंग शेळके व समाधान शेळके व इतर आणखी 3 सभासदांनी हायकोर्टामध्ये मल्टी स्टेट कन्व्हर्शनच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे आणि त्याच्याच पहिली आज सुनावणी होती। त्या सुनावणीमध्ये कोर्टानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि इंट्रीम रिलीफ देण्यासाठी आणि समोरच्या पार्टीला म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर व कारखाना आणि काय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांना त्यांचं म्हणणं दाखल करण्यासाठी 25 जून ही तारीख दिलेली आहे। ह्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काही मार्गदर्शक तत्त्व 2014 घालून दिलेले आहेत। एकंदरीत मार्गदर्शक तत्त्व 1 ते 11 आहेत। त्याच्यापैकी भीमा सहकारी साखर कारखाना रूपांतर करतेवेळी एकाही अटीची शर्तीची पूर्तता झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळं हे सभासदाच्या हिताच्या विरोधात आणि सहकार चळवळीच्या विरोधात असंही घेतलेलं पाऊल आहे आणि आमच्यामध्ये ते रद्दबातल झालं पाहिजे। आता 25 तारखेला सुनावणी झाल्यानंतर हायकोर्ट योग्य ते निर्णय घेईल। तर आमचं असं म्हणणं आहे सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे सर्व सभासदांची 2/3 मेजॉरिटीनं संमती घेतली पाहिजे आणि कारखान्याला असणारे सर्व कर्ज हे निरंक असली पाहिजे। पण आता रेकॉर्ड पाहिल्यानंतर एकंदरीत असं दिसतं की सर्व सभासदांची मिटिंग झाली नाही, 2/3 मेजॉरिटी नाही, म्हणजे सभासदाच्या मताच्या विरुद्ध झालेलं आहे। आणि तसंच साधारणतः रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं लक्षात येते की कारखान्यामध्ये आत्ताच्या घडीला 810,000 कोटीचं कर्ज आहे। त्याच्यामुळे हे रूपांतर ह्या सगळ्या मूलभूत तत्वाला बदल देऊन जे झालेलं आहे हे चुकीचं असं आमचं म्हणणं आहे।